मित्रांनो, ऐतिहासिक जो खजाना आहे, तो संपूर्णपणे मोडी लिपीमध्ये नमूद केलेला आहे. खजाना म्हणजे मी काही सोनं, चांदी ह्याबद्दल बोलत नाही. तर ऐतिहासिक नोंदींचा जो खजाना आहे, तो मोडी लिपी, फारसी लिपी, उर्दू लिपीमध्ये नमूद केलेला आहे. आणि आपलं दुर्दैव असं, की ह्या लिपी वाचणाऱ्या लोकांची आपल्याकडे कमतरता आहे. फार मोजक्या लोकांना ह्या लिपी वाचता येतात. आता नुकतंच इतिहासाचार्य गजानन मेहेंदळे यांचं निधन झालेलं आहे. आपण एका फार मोठ्या इतिहास तज्ज्ञाला मुकलेलो आहोत. त्यांना ह्या भाषा अवगत होत्या आणि ते इतिहास संशोधनाचंच काम गेले कित्येक वर्ष करत होते. पुण्यात मोडी लिपी वाचणारे पांडुरंग बलकवडे असतील, मंदार लवटे असतील, केदार फाळके असतील, मेमाने साहेब असतील, असे मोजके लोक आहेत. आणखी काही लोक असतील. ह्या लोकांच्या परिश्रमामुळे आपल्याला मोडी लिपीतील दस्तऐवज समजून घ्यायला समजून घेता येत आहे आणि ऐतिहासिक कालखंडातील ऐतिहासिक भाषा, त्या भाषेचा अर्थ, त्या भाषेमधून नेमकं काय सांगायचं आहे, हे उलगडण्यासाठी अभ्यासकांची गरज आहे. आता मी हे सगळं का सांगतोय? कारण आता आपण बघितलं नुकतंच, की मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा समावेश ओबीसी, इतर मागासवर्गीय समाजासाठीचं जे आरक्षण आहे, त्याच्यासाठी तो प्रयत्न करत होते. आणि त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात काही पावलं उचलण्यात आली. आता हैदराबाद गॅझेटसुद्धा जेव्हा लागू करायचे आणि त्याच्यामध्ये ज्या लोकांच्या कुणबीमधून नोंदी आहेत किंवा ज्या लोकांच्या पूर्वजांच्या तहसील कार्यालयात ज्या नोंदी आहेत, जमिनीचे कागदपत्र असतील, शेतीचे, घराचे, वाडीचे, वस्तीचे, त्याच्यामध्ये ज्या नोंदी असतील, त्याच्यात कुणबी नोंद ज्यांची असेल त्यांना ओबीसी समाजाचं, ओबीसी जातीचं प्रमाणपत्र मिळून ते ओबीसीमध्ये आपला हक्क घेण्यासाठी पात्र ठरतील. आता यापूर्वीच हैदराबाद गॅझेटवर न्यायमूर्ती शिंदे समितीने काम केलं होतं. ती प्रक्रिया आणखी पुढे जाईल आणि आता काही काळानंतर सातारा गॅझेट लागू होण्यासंदर्भात पावले पुढे पडत आहेत. पण ह्या सगळ्यांमध्ये अडचण काय आहे, की उर्दू जाणणारे, फारसी जाणणारे, मोडी लिपी समजणारे, वाचता येणारे, अर्थ लावून देणारे लोकांची कमतरता आहे. त्यामुळे मोडी लिपी शिकणं हे आपल्या सर्वांपुढील एक फार मोठं महत्त्वाचं काम राहणार आहे. म्हणजे हे फक्त जात प्रमाणपत्र मिळवणं ह्याच्यापुरतं मर्यादित काम नाही आहे. किंवा आपल्या पूर्वजांना काही देणगी दाखल मिळाला असेल, काही इनाम म्हणून मिळाला असेल, त्या सगळ्या पुरातन गोष्टींचा जो कागदोपत्रीचा इतिहास उपलब्ध आहे, त्या इतिहासाचा धांडोळा घेण्याची, तो इतिहास वाचून उलगडून घेण्याची वेळ आता आलेली आहे. कारण असे कोट्यावधी रुमाल म्हणजे ऐतिहासिक दस्तऐवज हे शासकीय जे पुरातन वस्तू ठेवायचं पुराभी लेखागार जे आहे, पुण्यातसुद्धा आहे ते, तिथं हे दस्तऐवज पडून आहेत. अनेक ठिकाणचे जे संग्रहालय आहेत, तिथं असे हे कागद जे आहेत, रुमाल आहेत, ते पडून आहेत. असंच भारतात जिथं शासकीय म्हणा किंवा संग्रहालय म्हणा, तिथे हे कागदपत्र उपलब्ध आहेत, ज्याचा अभ्यास करायला माणसं नाहीत. कारण मोडी लिपी कोणाला येत नाही आणि अशा जुन्या लिप्यांना मार्केट नाही, बाजार नाही, ह्याच्यातून काही उत्पन्न मिळणार नाही म्हणून लोक त्याच्याकडे वळत नाही. फक्त इतिहास शिकणे, BA, MA, MPhil करणे, PhD करणे ह्याच्या पुरता हा विषय मर्यादित राहतो. तर आता ह्या सातारा गॅझेटियर, हैदराबाद गॅझेटियर या निमित्ताने लोक आपल्या जुन्या कागदपत्रांचा शोध घेऊ लागलेले आहेत आणि इथेच आपल्याला मोडी लिपी शिकण्यासाठीची एक नवीन संधी निर्माण झालेली आहे. गरज आहे फक्त उत्सुकता दाखवण्याची आणि वाट शोधण्याची. आता शासनाने जेव्हा हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करण्याचा विषय घेतला, त्यावेळेस शासनाच्या हे लक्षात आलं, की जुन्या काळात
तहसील कार्यालयामध्ये असतील, जुन्या लोकांना मोडी येत होती. म्हणजे तहसीलदार असतील, नायब तहसीलदार असतील, अव्वल कारकून असतील, बारनिशी क्लर्क असेल, शिरस्तेदार असतील, ह्या सगळ्यांना मोडी लिपीचं ज्ञान होतं. तलाठी असतील, ज्याला आपण ह्या लोकांना, महसूलच्या विशेष लोकांना ह्याचं ज्ञान होतं आणि ह्या ज्ञानाचा सदुपयोग करण्यासाठी अशा लोकांना पुन्हा कंत्राटी पद्धतीने काम देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे आणि शासनसुद्धा अशा लोकांचा शोध घेऊन त्यांना हे काम देण्यासाठी उत्सुक आहे. कारण हे काम एवढं सोपं नाही आणि ह्या कामामध्ये बनावटगिरी होण्याची शक्यता असते. म्हणून अस्सल कागदपत्र आणि अस्सल नोंदी ह्या वाचून समजून घेण्याची गरज या निमित्ताने निर्माण झालेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्यालासुद्धा करायचा आहे. कारण आपल्याला जर शासकीय यंत्रणेमधून उपलब्ध होणाऱ्या काही अधिकारांचा लाभ पदरात पाडून घ्यायचा असेल तर आपल्या पूर्वजांकडे आपलं जे लँड रेकॉर्ड आहे, म्हणजे भूमी अभिलेख विभागाकडे जे साहित्य उपलब्ध आहे, आपल्या पूर्वजांचं जे साहित्य आपल्या घरात उपलब्ध आहे, सणावळ्या असतील, कागदपत्र असतील, काही ताम्रपट असतील, या सगळ्यांचा अभ्यास ही आता काळाची गरज झालेली आहे. आणि हे करणं आवश्यक असतानाच आपल्या पूर्वजांनी जो काही ऐतिहासिक कालखंड पाहिलेला आहे आणि नोंदवून ठेवलेला आहे ते सुद्धा आपण जाणणं आपलं कर्तव्य आहे ना. का आपण फक्त खा प्या मजा करा. आपल्या पूर्वजांनी जमिनी कष्टाने मिळवल्या, पराक्रम करून मिळवल्या, बारव बांधल्या, विहिरी बांधल्या, वने बांधली, फळझाडे लावली, लाकूड फाटा गोळा केला, गुरे सांभाळली. आपण काय करणार आहोत? आपण फक्त उंची कपडे घालून बुलेट फिरवणार आहोत, आयफोन घेण्यासाठी रांगेत उभे राहणार आहोत, मटण पार्ट्या, दारू पार्ट्या करण्यात मग्न होणार आहोत. हे आपण बंद करायला हवं. आपल्या पूर्वजांचा जो आशीर्वाद आहे, आशिष आहे, तो कागदपत्रा रूपाने समजून घेणे आणि तो ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून सगळ्यांपुढे आणणे हे कर्तव्य आहे आपलं. आणि ह्याच्याही पुढे जात मला आता असं सांगायचं आहे की मोडी लिपीचं लिप्यंतर करण्यासाठी IIT रुरकीकडून AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित मॉडेल तयार करण्यात आलेलं आहे. आणि IIT रुरकी यांनी मध्ययुगीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि ब्रिटिशकालीन मोडी दस्तऐवज ह्यांचा या कागदपत्रांचा सुलभतेने अभ्यास करण्यासाठी हे मॉडेल तयार केलेलं आहे. आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अनुषंगाने हा उपक्रम अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आलेला आहे. म्हणजे त्याचं जे संकल्पना आहे ते लिप्यंतर म्हणजे भाषांतर करण्यासाठीचं जगातलं पहिलं मॉडेल फ्रेमवर्क म्हणून आपल्या सगळ्यांच्या पुढे येणार आहे. आणि हे VLM म्हणजे व्हिजन लँग्वेज मॉडेल या आर्किटेक्चरचा वापर करून मॉसनेट मॉडेल तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे मध्ययुगीन कालखंडातील जे काही आपल्याकडे दस्तऐवज आहे त्या दस्तऐवजांचा आपल्याला आता अभ्यास करणे शक्य होणार आहे असं मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगायचं आहे. आणि आपण ह्या गोष्टींचा लाभ घ्यायला हवा. हस्तलिखितांचं डिजिटायझेशन आपल्याकडे उपलब्ध आहे, परंतु ते आणखी पुढे जाऊन त्याचा अभ्यास करून त्याच्यातून हिस्टॉरिक ज्या स्क्रिप्ट्स आहेत, हिस्टॉरिक स्क्रिप्ट्स ह्या मॉडर्न व्हिजन ह्या अंतर्गत आपल्या पुढे आल्या पाहिजेत आणि त्याच्यातून आपल्याला अर्थ समजून घेता आला पाहिजे, अर्थबोध झाला पाहिजे. या सगळ्या हिस्टॉरिक स्क्रिप्ट्स टू मॉडर्न व्हिजन या प्रकल्पाअंतर्गत मोडे ट्रान्स डेटा सेट तयार करण्याचं हे जे काम आहे ते शिवकालीन, पेशवेकालीन आणि ब्रिटिशकालीन अशा 3 ऐतिहासिक कालखंडातलं आहे. आणि असे 2000हून अधिक मोडी लिपीतील हस्तलिखितांच्या प्रतिमा आणि तज्ज्ञांनी प्रमाणित केलेले देवनागरी लिप्यंतर यांचा हा समावेश ह्या पहिल्या टप्प्यात करण्यात आलेला आहे. आणि IIT रुडकीचे जे हे मॉडेल तयार करणारे प्राध्यापक स्पर्श मित्तल आहे त्यांनी हे मॉसनेट विकसित केलेलं आहे. आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा चांगला वापर झालेला आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे. आपला सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी, शैक्षणिक संशोधनाला बळ देण्यासाठी आणि ऐतिहासिक दस्तऐवजांचं अर्थ समजण्यासाठी
आणि ह्याच्यातून राष्ट्रनिर्मिती, आपले पूर्वज कसे होते, त्यांचा पराक्रम काय होता, त्यांनी काय काम केलं, त्यावेळेचं समाजकारण असेल, राजकारण असेल, सैन्यनीती असेल, महसूल नीती असेल, विविध शैक्षणिक धोरणं असतील, सांस्कृतिक धोरणं असतील, भाषाविषयक धोरणं असतील, हे समजून आपल्याला घेऊन राष्ट्रनिर्मितीसाठी याचा उपयोग करणं शक्य होणार आहे. भारतात 4 कोटीहून अधिक मोडी लिपीतील ऐतिहासिक दस्तऐवज आहेत, ज्याचा अभ्यास करायला लोक उपलब्ध नाही. त्याच्यामध्ये जमिनीचे दस्तऐवज, आयुर्वेदिक हस्तलिखिते, मध्ययुगीन ग्रंथ यांचा समावेश आहे. IIT रुर्कीने हे जे नवीन तंत्रज्ञान शोधलंय त्यामुळे ह्या मोडीचा देवनागरीतून भाषांतर करायला उपयोग होणार आहे आणि भविष्यात ऐतिहासिक संशोधनाला चालना मिळणार आहे. तर हे मोडीतील दस्तऐवजांचे देवनागरीतील लिप्यंतर हा विषय मी तुमच्यापुढे मराठा आरक्षण, हैदराबाद गॅझेटियर, सातारा गॅझेटर या निमित्ताने मांडला. मोडी लिपी शिकण्यासाठी पुढे या. IIT रुर्कीच्या या संशोधनामध्ये COP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे आणि विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग दिलेला आहे. COP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी हर्षल आणि तन्वी आणि विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे माजी विद्यार्थी ओंकार यांनी ह्या कामात सहभाग घेतला. IIT रुर्की आणि COP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पुणे यांचे आपण आभार मानूया. मोडी दस्तऐवज शिकणं ही काळाची गरज होणार आहे इथून पुढे. नुसतं लाभ मिळवण्यासाठी नाही, तर आपल्या पूर्वजांचा इतिहास, समाजकारण ह्याचा शोध घेण्यासाठी, ऐतिहासिक दस्तऐवजांचा अभ्यास करण्यासाठी, आपला इतिहास समजण्यासाठी. इतिहासाची ज्यांना तळमळ आहे त्यांनी जरूर हा अभ्यास करावा. यूट्यूबवरील जो अनवट वाट आहे, त्या अनवट वाटेवरचा हा नवीन विषय तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका. या वाटेवर असेच चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. ते पाहण्यासाठी हा चॅनल जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत, आप्तजनांपर्यंत, सगळ्यांपर्यंत हा चॅनल पोहोचवा आणि या प्रवासात सामील व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.